सध्या महानगरपालिकेच्या निवडणुकांचं वारं वाहतंय आणि काही दिवसातच झेडपीच्या म्हणजे जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील असंही सांगितलं जातंय. पण महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये फरक काय हे आज आपण समजून घेणार आहोत. दोन्ही निवडणुका लोकशाहीचा भाग आहेत, पण त्यांचा परिसर, कामकाज आणि रचना वेगवेगळी असते. अनेक लोकांना या दोन्ही गोष्टी एकसारख्याच वाटतात, पण प्रत्यक्षात यांच्यात मोठा फरक आहे. आज आपण हेच सगळं सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. नमस्कार, मी ऋतुजा आणि थेट वास्तवमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. सर्वात आधी जिल्हा परिषद म्हणजे काय हे पाहूया. जिल्हा परिषद ही ग्रामीण भागासाठीची स्थानिक स्वराज्य संस्था आहे. म्हणजेच गावं, तालुके आणि ग्रामीण परिसराचा विकास पाहण्याचं काम जिल्हा परिषद करते. जिल्हा परिषदेतून ग्रामीण रस्ते, पाणी पुरवठा, प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळा, अंगणवाड्या, शेतीशी संबंधित योजना आणि ग्रामीण विकासाची कामं केली जातात. म्हणजे जिल्हा परिषदेचं काम थेट गाव पातळीवर दिसतं. गावात रस्ता नाही, पाणी टंचाई आहे, शाळेत शिक्षक कमी आहेत, आरोग्य केंद्र नीट चालत नाही, अशा समस्या जिल्हा परिषद हाताळते. ज्यामुळे जिल्हा परिषद सदस्याला गावाची परिस्थिती समजलेली असणं खूप गरजेचं असतं. आता जिल्हा परिषदेची निवडणूक कशी होते ते पाहूयात. जिल्हा परिषद निवडणूक ही थेट जनतेतून होते. जिल्ह्याला वेगवेगळ्या प्रभागांमध्ये किंवा गटांमध्ये निवडलं जातं. प्रत्येक प्रभागातून एक सदस्य निवडला जातो. हे निवडलेले सदस्य मिळून जिल्हा परिषदेचं सभागृह तयार होतं. त्यानंतर या सदस्यांमधून अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडले जातात. म्हणजेच अध्यक्ष थेट जनतेतून निवडला जात नाही, तर निवडून आलेल्या सदस्यांमधून निवडला जातो. आता महानगरपालिका म्हणजे काय हे समजून घेऊयात. महानगरपालिका ही शहरी भागासाठीची स्थानिक स्वराज्य संस्था आहे. मोठ्या शहरांमध्ये महानगरपालिका असते. शहरातील रोजच्या जीवनाशी संबंधित सगळ्या सुविधा पाहणं हे महानगरपालिकेचं मुख्य काम असतं. उदाहरणार्थ, शहरातील पाणी पुरवठा, कचरा, रस्ते, ड्रेनेज, स्ट्रीट लाईट, सार्वजनिक आरोग्य, शाळा, दवाखाने, उद्याने ही सगळी कामं महानगरपालिका करते. म्हणजे शहरात पाणी वेळेवर येतंय का, कचरा उचलला जातोय का, रस्त्यांवर खड्डे आहेत का, पावसाळ्यात पाणी साचतंय का, या सगळ्या गोष्टी महानगरपालिकेच्या कामांवर अवलंबून असतात. त्यामुळे नगरसेवक आणि महापौर यांची जबाबदारी खूप मोठी असते. महानगरपालिका निवडणूक देखील थेट जनतेतूनच होते. संपूर्ण शहर वेगवेगळ्या प्रभागांमध्ये विभागलेलं असतं. प्रत्येक प्रभागातून एक नगरसेवक निवडला जातो. हे सगळे नगरसेवक मिळून महानगरपालिकेचं सभागृह तयार होतं. त्यानंतर नगरसेवकांमधून महापौर किंवा अध्यक्ष निवडला जातो. म्हणजे इथेही प्रमुख पद थेट जनतेतून न निवडता अप्रत्यक्ष पद्धतीने निवडलं जातं. आता या दोन्ही निवडणुकांमधला मुख्य फरक पाहू. सर्वात मोठा फरक म्हणजे परिसराचा. जिल्हा परिषद ही ग्रामीण भागासाठी असते, तर महानगरपालिका ही शहरी भागासाठी असते. गाव, शेतकरी, ग्रामीण जनता यांच्या समस्या जिल्हा परिषद पाहते, तर शहरातील नागरिकांच्या समस्या महानगरपालिका पाहते. कामाच्या स्वरूपातही फरक आहे. जिल्हा परिषद शेती, ग्रामीण रोजगार, ग्रामविकास, पाणी साठवण, प्राथमिक शिक्षण आणि आरोग्यावर जास्त लक्ष देते. महानगरपालिका शहरातील स्वच्छता, वाहतूक, कचरा व्यवस्थापन, पाणी पुरवठा, ड्रेनेज आणि नागरी सुविधा यावर जास्त लक्ष देते. निधीच्या बाबतीतही फरक असतो. जिल्हा परिषदेला राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारच्या योजनांमधून निधी मिळतो. महानगरपालिकेला कर, पाणीपट्टी, मालमत्ता कर आणि इतर नागरी शुल्कातून मोठा निधी मिळतो. त्यामुळे महानगरपालिकेचं आर्थिक व्यवस्थापन अधिक मोठ्या प्रमाणावर असतं. निवडणूक प्रक्रियेत साम्य असलं तरी प्रचाराची पद्धत वेगवेगळी असते. जिल्हा परिषद निवडणुकीत घराघरात जाऊन प्रचार केला जातो. गावातील ओळखी फार महत्त्वाच्या असतात. महानगरपालिका निवडणुकीत प्रचार जास्त प्रमाणात प्रभाग, पक्ष, सोशल मीडिया आणि शहरातील मुद्द्यांवर आधारित असतो. निवडणूक प्रक्रियेत काही साम्य देखील आहे. दोन्ही निवडणुकांमध्ये मतदार थेट मतदान करतो. मतदान गुप्त पद्धतीने असतं. उमेदवार प्रचार करतात. निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू होते. मतदान झाल्यानंतर मतमोजणी होते आणि निकाल जाहीर होतो. राजकीय पक्षांची भूमिका दोन्ही ठिकाणी असते, पण स्वरूप वेगवेगळे असतं. जिल्हा परिषद निवडणुकीत स्थानिक नेते, गावातील ओळख आणि उमेदवारांचं प्रत्यक्ष काम जास्त महत्त्वाचं असतं. महानगरपालिका निवडणुकीत पक्ष, शहरातील राजकारण आणि शहरी मुद्दे जास्त प्रभाव टाकतात. लोकप्रतिनिधी कसे निवडले जातात हे समजणं महत्त्वाचं आहे. जिल्हा परिषद सदस्य आणि नगरसेवक हे थेट जनतेतून निवडले जातात, पण जिल्हा परिषद अध्यक्ष आणि महानगरपालिका महापौर हे थेट जनतेतून निवडले जात नाहीत, तर ते निवडून आलेल्या सदस्यांमधून निवडले जातात. त्यामुळे नेतृत्व अप्रत्यक्ष पद्धतीने ठरतं. जिल्हा परिषद अध्यक्ष आणि महानगरपालिका महापौर हे संस्थेचे प्रमुख असतात, पण त्यांचे अधिकार मर्यादित असतात. अध्यक्ष किंवा महापौर एकट्याने निर्णय घेऊ शकत नाही. कोणताही मोठा निर्णय सभागृहात मांडून बहुमताने मंजूर करावा लागतो. अध्यक्ष आणि महापौर सभा चालवतात, चर्चा नियंत्रित करतात आणि संस्थेचं प्रतिनिधित्व करतात. मात्र प्रत्यक्ष प्रशासन, कामाची अंमलबजावणी आणि कर्मचाऱ्यांवर नियंत्रण हे पूर्णपणे त्यांच्या हातात नसतं. त्यामुळे लोकांना वाटतं तसं अध्यक्ष किंवा महापौर सगळंच ठरवत नाहीत.
जिल्हा परिषद आणि महानगरपालिका या दोन्ही ठिकाणी निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना मदत करण्यासाठी सरकारी अधिकारी असतात. जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे सीईओ असतो. तो सरकारी अधिकारी असतो आणि प्रशासन चालवण्याचं काम करतो. त्याच्या खाली वेगवेगळे अधिकारी आणि कर्मचारी असतात. महानगरपालिकेत आयुक्त हा प्रमुख प्रशासकीय अधिकारी असतो. आयुक्त पाणी, कचरा, रस्ते, आरोग्य अशा सर्व विभागांचं काम लोकप्रतिनिधी धोरण ठरवतात, तर अधिकारी त्या धोरणांची अंमलबजावणी करतात. त्यामुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचा समन्वय खूप महत्वाचा असतो. थोडक्यात सांगायचं झालं तर जिल्हा परिषद ही ग्रामीण भारताचा कणा आहे, तर महानगरपालिका ही शहराचं प्रशासन चालवणारी संस्था आहे. दोन्ही संस्थांचा उद्देश वेगळा असला तरी दोन्ही सामान्य माणसाच्या रोजच्या आयुष्याशी थेट जोडलेले आहेत. म्हणूनच जिल्हा परिषद असो किंवा महानगरपालिका, मतदान करताना त्या भागासाठी योग्य उमेदवार कोण आहे, त्याला त्या भागाच्या समस्या कळतात का आणि तो काम करू शकतो का, हे पाहणं खूप गरजेचं आहे. कारण स्थानिक स्वराज्य संस्था मजबूत असतील तरच लोकशाही खऱ्या अर्थानं मजबूत होते. यावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.